प्रभूने दिला तो याप्रमाणे होता की प्रभू येशू जो आहे तो आमची रक्षा करणार. Praise the Lord. तो आमची काय करणार? रक्षा करणार. प्रत्येक बंधनापासून तो आमची रक्षा करणार. Praise the Lord. फक्त आपण आपला विश्वास प्रभूवर टाकावा. Praise the Lord. पहा अनेकदा ज्यावेळेस आपण आपलं जीवन जगतो, आयुष्य जगतो, तर आपलं असं पाहायला मिळतं की खूप जीवनामध्ये आव्हान आहेत, कुणाचे संकट आहेत, कुणाच्या जीवनात त्रास आहे, कुणाच्या लाईफमध्ये कसोटी आहे, कुणाच्या लाईफमध्ये मानसिक तणाव आहे, कधी ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आहे, कधी व्यवसायामध्ये प्रॉब्लेम आहे, कधी मुलांमध्ये प्रॉब्लेम आहे, कधी पती पत्नीमध्ये प्रॉब्लेम आहे, कधी भाऊ बहिणीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि अनेक प्रकारे अवतीभोवती नेहमी आमच्या काय असतात, समस्या असतात. त्याला आपण समस्या म्हणू शकतो, त्याला आपण आव्हान म्हणू शकतो, त्याला आपण टेन्शन म्हणू शकतो आणि अनेकदा या सर्व गोष्टीला आपलं मन एकदम त्रस्त होऊन जातं आणि मग कधी कधी असं वाटतं की प्रभू हे संपतच नाहीये, हे माझ्या जीवनातून संपत नाहीये, प्रभू हे कधी संपल. आणि मग कधी कधी प्रभू मध्ये असताही आम्हाला सर्व गोष्टीचा कंटाळ येतो. काय येतो? कंटाळ येतो. मग प्रार्थना नाही करत का आपण? करतो. परंतु प्रार्थना करत असताही आम्हाला दिसतं का प्रभू हे संपतच नाहीये, हे जातच नाहीये परमेश्वर. एक आव्हान मी निपटलं का दुसरं येतं, एक गोष्टीची झुंज दिली का दुसरं येतं, एक सॉल्व केलं का तिसरं येतं. मग परमेश्वर या गोष्टी संपत का नाहीये, माझ्या जीवनातून या गोष्टी जात का नाहीये. प्रभू मी कंटाळलोय, मी काय झालोय, कंटाळलोय. मग दोन ऑप्शन असतात, प्रभू मला घेऊन जा, मला काय कर. येस, अनेकदा ज्यावेळेस आपल्या जीवनात त्रास समस्या मग ते कोणत्याही स्वरूपाने असेल, कुणाच्या लाईफ मध्ये आर्थिक असेल, कुणाच्या लाईफ मध्ये आजाराद्वारे असेल, कुणाच्या स्वभावाद्वारे असेल, अशा समस्याद्वारे आमचं मन त्रस्त होतं आणि शेवटी आम्ही प्रभूलाच म्हणतो का मला काय कर, घेऊन जा. प्रभू मला जगायचं नाहीये, या जगण्यात काही एक अर्थ राहिला नाही, मला आता या जगण्यामध्ये रस वाटत नाही, माझी इच्छा का देवा तू मला काय कर, घेऊन जा. किंवा प्रभू असं कर का मला ह्यांच्यातून काढ आणि दूरकडे तरी घेऊन जा. यांच्यातून काय कर, मला दूर घेऊन जा, यांच्यातून मला काढ, यांच्यातून मला काय कर. या सर्व लोकांना त्रासलोय मी, या सर्व लोकांद्वारे माझा मानसिक तणाव इतका वाढलाय का प्रभू याच्यातून मला काढ आणि कुठेतरी लांब काय कर, घेऊन जा. अशा प्रकारे मनुष्य अनेक वेळेस अशा स्थितीमध्ये पोहोचतो. Praise the Lord. दोन गोष्टी, पहिले काय कर, मला घेऊन जा प्रभू, मला नाही जगायचं आता. किंवा दुसरी गोष्ट, ह्या लोक तर मला काय कर, काढ आणि लांब कुठेतरी मला घेऊन जा, या जगापासून दूर. परमेश्वर हे जीवन नकोय मला, या गोष्टी नकोय प्रभू, या सर्व गोष्टींचा मला आता खूप वीट आला. अनेक लोक अशा प्रकारे अशा स्थितीमध्ये जगतायत आणि अशा स्थितीत कोणाकडे प्रार्थना करतायत. देव ऐकल काही प्रार्थना? देव म्हणल मग तुला भरोसा नाहीये का मी आहे. Praise the Lord. का तू म्हणतो का देवा मला घेऊन जा, का घेऊन जाऊ, मी नाहीये का. जर मी तुला घेऊन जाऊ शकतो तर ही स्थिती बदलू शकत नाही का. Praise the Lord. प्लीज मला कळतंय अनेकदा अशा स्थितीमध्ये असे विचार येतात आणि आपल्याला हेच वाटतं का एक तर मला घेऊन जा प्रभू, मला जगायचं नाही किंवा मला ह्या लोकांमध्ये राहायचं नाहीये, मला इथून बाहेर काढ. देवाची इच्छा आहे का अशा स्थितीमध्ये आपण पळ काढू नये. Praise the Lord. येस, आणि देव पण आपल्याला बाहेर काढणार नाही. काय लिहिलंय आता वाचूया दाविदाची व्यथा पहिल्या वचनापासून. हे देवा, माझ्या प्रार्थनेला कान दे आणि माझ्या विनंतीपासून लपू नको. माझ्याकडे मन लाव आणि मला उत्तर दे. मी आपल्या चिंतेत तळमळत आहे व कणत आहे. Praise the Lord. हालेलुया. तो म्हणतो मी माझ्या चिंतेत, मी माझ्या त्रासात कणतोय. प्रार्थना नाही करत का दावीद? करत आहे. दावीद प्रभूला नाही ओळखत का? ओळखतो. पण तरी पण म्हणतो का समस्या आणि त्रास आम्हाला पार आतून तोडून टाकतात, आतून पार खिन्न करतात आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे व्याकुळ होऊन जातो. पुढचं वचन वाचूया. वैराच्या शब्दामुळे, दुष्टाच्या जुलमामुळे मी कणत आहे, कारण ते माझ्यावर अनर्थ लोटतात आणि रागाने माझ्या पाठीस लागतात. Praise the Lord. हालेलुया. वैराचे शब्द, कोणाचे शब्द? वैराचे शब्द. आता दरवेळेस शेजारच तुम्हाला भांडणार असं नाही, पण तुमचं मनच तुम्हाला भांडतं. तुमचं मनच आपल्याशी काय करतं, ते भांडतं, ते आपल्या मनात शंका कुशंका टाकतं, ते वारंवार आपल्याला तिरस्कार करतं. कसं आहेस तू, कसं आहे तुझं लाईफ, काय कामाचं नाही, काय योग्यचं नाही, बघ हेच घडतं तुझ्या लाईफ मध्ये, हेच चाललंय तुझ्या लाईफ मध्ये, ते वारंवार आम्हाला तिरस्कार करतं. पुढचं वचन वाचूया. माझ्यामध्ये माझे हृदय भारी दुःखित झाले आहे आणि मरणाची भये माझ्यावर कोसळली आहे. हा, तो म्हणतो माझ्यामध्ये माझे हृदय भारी झाले. कसं झाले? भारी झाले. येस, आपण बोलतो, आपण हसतो, पण आतमध्ये हृदय ना खिन्न आहे. कसं आहे? खिन्न आहे. आणि म्हणून या सर्वांचा मानसिक तणाव आमच्यावर एवढा वाढतो आणि मग या स्थितीमध्ये आपण म्हणतो की मला काय कर प्रभू, घेऊन जा.
कारण माझ्याकडून अजून सहन होत नाही. आता वाचूया, खूप सुंदर आहे 6वं वचन. आणि मी म्हटले, आहा, मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो. हा, तो काय म्हणतो का जर मला पंख असते तर मी काय केलं असतं? उडून गेलो असतो. कोण बोलतोय? दावीद. सगळे बोला, कोण बोलतोय? दावीद. देवाच्या हृदयाच्या जवळचा, येस. देवाचा निवडलेला आणि अभिषेक मिळालाय. दाविदाला काय मिळालाय? अभिषेक मिळाला. म्हणजे स्तोत्र जे त्यांनी लिहिले अभिषेक मिळाल्यानंतर, कधी लिहिलेत? अभिषेक मिळाला. त्याचा अभिषेक झाला, मग कसोटी आली आणि अभिषेक असताही त्याच्यावर ते डिप्रेशन, ते तणाव हवी होते. येस. कळतंय ठिकाणी? म्हणजे दावीद काही साधारण व्यक्ती नाही, देवाचा अभिषिक्त आहे. देवाचा कोण आहे? अभिषिक्त आहे. पण त्याला पण या स्थितीमधून काय करावं लागलं? जावं लागलं. आणि तो म्हणतो का जर मला पारव्यासारखे पंख असते तर प्रभू मी याच्यातून उडून गेलो असतो. येस. आणि मग आम्हालाही वाटतं का मी पण काय करावं? उडून जावं. प्रभू उडून घेऊन जा तुझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हनुकासारखं आपण म्हणत नाही, आपण म्हणतो मारून घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हनुकाला कसं नेलं प्रभूनी? गायब केलं. पण आपण म्हणतो की प्रभू मला जगायचं नाही. म्हणजे प्रभू तुम्हाला काय कर? मारून टाक, किंवा मला यांच्यात राहायचं नाहीये. परमेश्वर या प्रकारे आमची प्रार्थना ऐकणार नाही. मग प्रभू तुला आवडतं का आम्ही एवढ्या कसोटीतून जावं, एवढं दुःख झेलावं? आणि परमेश्वर हे थांबतच नाही, हे जातच नाही. परमेश्वर असं कधीच नसतं का मी खूप प्रसन्न आहे, एक गोष्टी निपटली की त्याचा आनंद मी पूर्ण घेतही नाही का दुसरी कसोटी समोरच. कळतंय? अशा स्थितीमध्ये आमचं मन खिन्न होतं आणि मग आम्हाला असं वाटतं का प्रभू तुझं लक्ष नाहीये, प्रभू तुझी माझ्याकडे पाहत नाहीये, प्रभू तू मला का सोडलं, प्रभू तू का माझी दखल घेत नाही, प्रभू तू का माझी प्रार्थना ऐकत नाही. तर कधी कधी देवाची इच्छा आहे का आम्ही या स्थितीमध्ये इतकं देहाला आपल्याला हावी करून घेतो का प्रभू काय आम्हाला नेमकं कळत नाही. प्लीज बोला, कळतंय? ही मनाची व्यथा आहे प्रत्येकाच्या का अशा स्थितीमध्ये आपण जगतो. आणि मग आम्हाला वाटतं की देवाने बाहेर काढावं, पण परमेश्वर आम्हाला बाहेर काढणार. आम्हाला वाटतं की आमची कसोटी संपावी, पण देव आमची कसोटी संपवू देणार नाही. प्रभू आमचे त्रास कमी कर, परमेश्वर ते कमी होऊ देणार नाही. कारण प्रभूनी आम्हासाठी प्रार्थना केली. कुणी प्रार्थना केली? हा, प्रभू येशूनी स्वतः आमच्यासाठी काय केली? प्रार्थना केली. काय प्रार्थना केली प्रभूनी? वाचू या ठिकाणी आपण, काढूया योहान शुभवर्तमान अध्याय 17 आणि त्याचं या ठिकाणी 14 आणि 15 ही 2 वचनं आपण वाचूया. मी तुझा शब्द त्यांना दिला आहे आणि जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो का मी तुम्हाला काय दिलाय? शब्द दिला. शब्द म्हणजे काय? वचन. शब्द म्हणजे काय? वचन. आज वचन कोणाकडे आपल्याकडे आहे. आहे वचन. येस. आहे पवित्र वचन. बायबल आपल्याकडे, तेही वचन आहे. आणि प्रभू येशू देखील काय आहे? वचन. कोणाकडे वचन? आपल्याकडे. तो म्हणतो का मी त्यांना काय दिलाय? शब्द दिलाय. प्रेज द लॉर्ड. पुढचं खूप सुंदर आहे, पुढे वाचूया. म्हणून जगाने त्यांचा द्वेष केला. जगाने त्यांचा काय केला? द्वेष केला. प्रभूला माहितीये काय जगामध्ये आमचा काय केला जातोय? द्वेष केला जातो. आमच्या लाईफ मध्ये द्वेष आहे, आमच्या लाईफ मध्ये त्रास आहे, आमच्या लाईफ मध्ये अरिष्ट आहे, आमच्या लाईफ मध्ये आजार आहे, आमच्या लाईफ मध्ये आर्थिक अरिष्ट आहे, आमच्या लाईफ मध्ये पटत नाहीये, स्वभावाची गडबड आहे. ही सर्व गोष्ट कोणापासून लपलेली नाहीये? देवापासून. लिहिलंय, पुढे वाचूया. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही. हा, काय लिहिलंय? जगातून काढून घ्यावे नाही, मी या जगातून काढून घ्यावे अशी विनंती करत नाही. प्लीज बोला, कळतंय? पुन्हा सेम वचन वाच. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही. हा, आणि आम्ही तर म्हणतो मला काय कर? काढून घे. प्रभू मला घेऊन जा, प्रभू मला मारून टाक, प्रभू मला याच्यातून बाहेर काढ. पण ते म्हणतो अशी मी प्रार्थना करत नाही का याच्यातून मी तुला बाहेर काढावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतः कोण बोलतोय? प्रभू येशू बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमची प्रार्थना प्रभूच्या उलट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो की मी अशी प्रार्थना करत नाही की त्यांना काढून घे, मी अशी प्रार्थना करतो का फक्त वाईटापासून त्यांना काय कर? वाचव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर आज हे मानसिक तणाव, आज हे फॅमिली प्रॉब्लेम्स, आज आर्थिक प्रॉब्लेम, आज आजार विकार जेही आपल्या लाईफ मध्ये आपला त्रास देतात आणि आम्हाला असं वाटतं का प्रभू याच्यातून मला काय कर? बाहेर काढ. म्हणजे कुठं घेऊन जा? परमेश्वर तशी प्रार्थना ऐकणार नाही. ते म्हणतो तिथंच ठेव, तिथंच राहा. कारण ज्यावेळेस त्याच्यात तू राहील आणि मी कार्य करेल, कुणाचा गौरव होणार? देवाचा गौरव. पण जर मी तुला तसंच उचललं तर माझा गौरव होईल का? नाही. आणि देवाची इच्छा आहे का आमच्यात कुणाचा गौरव व्हावा? देवाचा गौरव. म्हणून परमेश्वर आम्हाला त्या अवस्थेतून कायमचं वर घेऊन जाणार नाही किंवा दुसऱ्या गावात घेऊन जाणार नाही. ते म्हणून तिथंच राहा, त्यांच्यातच तुझा गौरव मी करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या 2 गोष्टी आपल्या मनातून आपल्या काढायच्या. मला कुठे घेऊन जा? वर. म्हणजे मला काय कर? प्रभू मारून टाक. प्रभू मारणार
नाही. प्रभू जीवन देणारा. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देव मला यांच्यातून दुसरीकडे घेऊन जा. देव पळ काढणारा नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ते म्हणतो विश्वासाने सामोरे जा. Yes. जरी उत्तर मिळत नाही तरी सामोरे जा. शून्य स्थितीमध्ये जा. लोक तुझ्यावर हसू दे, कारण ज्यावेळेस परमेश्वराचं कार्य होईल त्यांचं हसू परमेश्वर दुःखामध्ये बदलून त्यांना कळल का परमेश्वराच्या बरोबर आहे. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमॉन, कळतंय? म्हणून जर अशी प्रार्थना आपल्या मनात चालली आणि कोणी असं म्हणतोय की देव मला जगायचं नाही, मला यांच्यात राहायचं नाही, मला जायचं प्रभू, मला जायचं प्रभू, परमेश्वर म्हणतो की मी अशा लोकांची प्रार्थना ऐकत नाही, कारण मी स्वतः म्हणतो की त्यांना याच्यातून बाहेर काढू नको. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला? काय प्रार्थना केली? तो म्हणतो का याच्यातून काय करू नकोस, बाहेर काढू नको. फक्त कशापासून? राग, वाईटापासून. हा. म्हणून फक्त वाईटापासून देव आमचं संरक्षण करेल. त्रासात नक्की देव कार्य करेल, पण तो आम्हाला मारून बाहेर काढणार नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तो मला पळायला लावणार नाही. तो म्हणतो का रे थांब, सहनशील हो, आणि ज्यास तू थांबशील मी माझा गौरव तुझ्यामध्ये करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग परमेश्वर कसा आपला गौरव करून घेईल? तर वाचू या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान अध्याय 16 आणि त्याचं 33 वचन. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. जगामध्ये तुम्हास संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हा ना, कोण बोलतोय? येशू. हा, माझी इच्छा आहे कळावं एक एक वचन. पहिलेचं वचन कळलंय तुम्हाला? यांना काढून घेऊ नकोस. Yes. जग तुमचं काय करतंय? द्वेष करतंय, पण मी अशी प्रार्थना करतो की प्रभू यांना याच्यातून काय करू नकोस. म्हणजे दोन मिनिंग बरं का काढून घ्यायचे नाही. तर तुम्ही म्हणता की त्रासच जगायचं का नाही? देव मरणाबद्दल बोलतोय. कशाबद्दल बोलतोय? मरणाबद्दल. हा, देव जग सोडण्याबद्दल बोलतो. देव म्हणतो की तसं यांना बाहेर काढू, तिथंच ठेव. का ठेव? त्याचं उत्तर दिलं या ठिकाणी. पुन्हा वाच. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. माझ्यामध्ये तुम्हाला काय असावी? शांती असावी. पण लॉर्ड कुठे आहे शांती? माझ्या लाईफ मध्ये शांती नाही. नाहीये. पुढे काय लिहिलंय? जगामध्ये तुम्हास संकट आहे. हा, जगात तुम्हाला काय संकट आहे. मग प्रभूला माहितीये का नाही माहित? Yes, माहित आहे. प्लीज बोला, माहितीये का नाही माहित? माहित आहे. मग प्रभू असं कसं? तुला तर माहिती आहे, मग माहित असताही तू गप्प आहेस का? नाही, परमेश्वर गप्प नाहीये, परंतु आम्हाला वचन समजत नाही म्हणून आम्हाला असं वाटतं की आमचा परमेश्वर गप्प आहे. Yes. Praise the Lord. Hallelujah. प्रभू म्हणतो का शांती असावी. माझ्यात काय असावी? शांती असावी. पण मला माहिती आहे का या जगात तुम्हाला संकट आहे, Yes. ते काही थांबत नाही. नाही. मग परमेश्वर पुढे काय म्हणतो? वाचूया. परंतु धीर धरा. काय धरा? धीर धरा. प्लीज बोला, काय धरा? धीर धरा. हा, ते म्हणतो पळून जाऊ नका, मरणाची गोष्ट करू नका, पळ काढू नका, पण तिथेच राहून काय धरा? धीर धरा. पुढे वाचूया. मी जगाला जिंकले आहे. मी काय केले? जगाला जिंकले आहे. Praise the Lord. हालेलुया. तो म्हणतो का ह्या जगाला, मग जगाला जिंकलं म्हणजे जगात कोण होता? सैतान. जगात कोण होता? सैतान आणि होता. सैतानाद्वारे अनेक प्रकारचे त्रास मनुष्यासाठी होते, पण ते म्हणतो या प्रत्येक त्रासावर मी विजय मिळवला. Yes. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून तोच परमेश्वर देव आता कोणामध्ये राहतो? आपल्यामध्ये. राहतो का? येस. याचा परिचय झाला आता या आराध्य. ज्यावेळेस आपण घोषणा करतो का प्रभू तू आहे आणि त्याचं सामर्थ्य इथं आहे, तर त्याचं सामर्थ्य बंधन तोडतं. येस. पण विश्वास पाहिजे. येस. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. समजा आता आराधना चालू आहे, इतक्या वेळ प्रेस चालू होती, ऍक्टिव्हेट झालं का सैतान? नाही. प्लीज बोला. कळतंय? तुमच्या समोर मी सांगतो. या ठिकाणी आराधना झाली, त्या बहिणीला अशुद्ध आत्म्याचं काय झालं? पहिले झाला का? मग प्रभू नव्हता का? तुम्हाला ते सामर्थ्य ऍक्टिव्हेट करावं लागल. येस. तुम्हाला त्या फेथ मध्ये यावं लागेल का लॉर्ड इथं आहे, त्याचं सामर्थ्य वाहत, आणि ज्यास तुम्ही ते ऍक्टिव्हेट करता, त्या फेथ मध्ये येता, ते सामर्थ्य जाणवत. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळत या ठिकाणी तुम्हाला जी ऑथॉरिटी, जे अधिकार प्रभूने दिले, जोपर्यंत तुम्ही ते यूज करणार नाही, ऍक्टिव्हेट करणार नाही, ते सामर्थ्य जाणवणार तरी कसं? Praise the Lord. हालेलुया. कळत या ठिकाणी. आणि म्हणून जसं आपण त्या वेळेने प्रार्थना केली, अशुद्ध आत्मा हलू लागला. Praise the Lord. हालेलुया. आपण या वेळेने प्रार्थना केली का देवा जर तू आहे, तुझ्या सामर्थ्याचा परिचय तुझ्या लोकांना होऊ दे. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि देवाने आपला परिचय दिला. येस. Praise the Lord. हालेलुया. कम ऑन. कळत या ठिकाणी. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की जर संकट तुमच्या लाईफ मध्ये, तर भयभीत होऊ नका. मी त्याच्यावर वर्चस्व काय केलंय? मिळवला आहे. Praise the Lord. हालेलुया. मी जगाला जिंकले. येस. मी कशाला जिंकले? जगाला जिंकले. म्हणून जगात सैतान होता, आणि सैतानाद्वारे अनेक अशा प्रकारच्या गोष्टी होत्यात का ज्या मनुष्याला तोडणाऱ्या, खिन्न करणाऱ्या, नाश करणाऱ्या होत्या, दुःख देणाऱ्या होत्या, पण तो म्हणतो या सर्वांवर मी मात दिली. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि तोच परमेश्वर देव आता कोणामध्ये? आपल्यामध्ये आहे. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण विश्वास ठेवावा. अशी प्रार्थना करू नये की देवा मला वर घेऊन जा, की देव मला इथून पळून जायचं नाही.
तू विश्वास धर का तो विजयी परमेश्वर तुझ्यामध्ये आहे आणि तुझ्या समोर जे आव्हान आहे तोच परमेश्वर तुझ्यामध्ये राहून त्या गोष्टी तुला विजय देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने आव्हानावर मात दिली. येशू जरी परमेश्वर होता पण तो माणूस पण होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जरी कोण होता? परमेश्वर होता. पण ऍट द सेम टाइम तो कोण होता? माणूस होता. मनुष्य पण होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग असं नाही की त्याच्या लाईफ मध्ये आव्हानं नव्हते. प्रभू येशूच्या जीवनामध्ये पण अनेक प्रकारची आव्हानं आली पण त्या प्रत्येक आव्हानावर प्रभू येशूने मात दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरणार्थ शिष्याला तयार करायचं. कोणाला तयार करायचं? शिष्यांना. आणि मग शिष्य कसे आहेत? तर अशिक्षित आहेत. कसे आहेत? अशिक्षित आहेत. थोडेफार मत्ते सारखे स्कॉलर आहेत पण बाकी काही सर्व कसे आहेत? अशिक्षित, मासे पकडणारे, गावंढळ आहेत. कसे आहेत? गावंढळ आहेत. आणि अशा लोकांना शिकवायचं, अशा लोकांना तयार करायचं. आव्हान आहे का नाही? येस आहे. एखाद्याला बदलायचं. आपल्या लाईफ मध्ये पण अनेक लोकांना आपलं बदलताना पाहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहायचं का नाही? पाहायचं. पाहायचं आहे. पाहायचं ना तुम्हाला. कोणाला मुलगा बदलताना पाहायचंय, कोणाला पती बदलताना पाहायचंय, कोणाला पत्नी बदलताना पाहायचंय. आणि मग एक आव्हान आहे आमच्या समोर का देवा कसं काय शक्य आहे? पण ते म्हणतो का माझ्या समोर पण हे पेत्र एक आव्हान होता. माझ्या समोर हे शिष्य एक प्रकारचे आव्हान होते पण या आव्हानाला मी जिंकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एक अशा प्रकारचे लोक जे अशिक्षित होते, गावंढळ होते पण त्या लोकांना मी सभ्य केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय का त्या ठिकाणी साधे लोक पण देवाने त्यांना स्कॉलर बनवून टाकलं आणि जे त्या ठिकाणी सदुकी परुषी जे एक्सपर्ट होते त्या लोकांना लोक टक्कर देऊ लागले. वचनामध्ये. कशामध्ये? वचनामध्ये. साधे लोक, गावंढळ लोक, असभ्य लोक पण देवासमोर आव्हान होतं आणि प्रभूने आव्हान जिंकलं. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला कोणाला चेंज होताना पाहायचंय तर परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर करू शकतो. हा विश्वास आपल्याला आपल्या स्वतःला द्यायचा. प्रेज द लॉर्ड. का देवा तू आहे आणि तू जर जगाला जिंकलंय तर परमेश्वर आता माझ्या समोर जे आव्हान आहे ते जिंकण्यास पण तुम्हाला सहाय्य करणार प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय. आम्हाला काय वाटतं की समजा येशू त्या तारवात चालला होता, वादळ त्या ठिकाणी आलं, येशू उठला, वादळ शांत केलं. दरवेळेस येशूने यावं स्वतःच कार्य करून जावं का? तो म्हणतो मी कार्य करेल पण मला तुझा पण सहयोग त्याच्यामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू त्या विश्वासामध्ये त्या अधिकारात उभा राहा म्हणजे प्रभूचं कार्य होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय प्रत्येकाला. कधी कधी तुम्हाला तुमचा फेथ दाखवा लागेल प्रभूला. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्या विश्वासामध्ये उभं राहावं तर आम्हाला जाणीव होईल का परमेश्वर कसं कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणतो की मी जगाला काय केलंय? जिंकलंय. म्हणून जर कोणाचा स्वभाव बदलायचा असेल परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. नाही 4 वेळेस ट्राय केलं प्रभू कुठं नाही झालं. ते म्हणतो त्याच्यात बदलाव आणण्याच्या अगोदर तुझ्यात बी बदलाव आणणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला बदलता मी कोणाला बदलतोय? तुला पण. हा तुझ्यात बी काम चालू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढा लवकर तू टर्न होशील तेवढा लवकर तो पण टर्न होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं का प्रभू तिथं पटकन रिझल्ट आलं पाहिजे. ते म्हणतो त्याच्या कामात तुझ्यातलं काम बी करून घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेगळं परवडणार नाही, त्याच्यात परवडल. त्याला बदलता तू पण बदल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला. कळतंय प्रभू त्यावेळेने कार्य करतो. म्हणजे एक बहीण होती आणि ठिकाणी प्रार्थनेला ती आली आणि म्हणे माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा. मी म्हणलं काय प्रार्थना? म्हणजे दारू पितो आणि दात सगळे तिचे असे चॉकलेटी झाले होते. म्हणलं काय खाते? ते म्हणे गोवा खाते मी. मग म्हटलं हे चालतं का? ते म्हणले त्याच्याद्वारे मला तो पितोला त्रास देतो. म्हटलं देवाच्या नजरेत तेही पाप आहे आणि हे पाप आहे. तू हे सोड, प्रभू त्याला ते सोडायला हवं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला दुसऱ्यात बदलाव पाहिजे आणि प्रभूला कोणात बदलाव पाहिजे? आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय प्रभू करणार. परमेश्वर दोन्ही ठिकाणी कार्य करून घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय प्रभू करेक्ट करतो. त्याला तर करणार पण ते म्हणतो त्याच्याबरोबर तुझं पण काम होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कसा हिशोब लावतो? 2 कामं वेगळे का? एकाच कामात 2 काम करून घेऊ परवडलं आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर एका कामात 2 काम करून घेतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वरासमोर आव्हान होते त्यांनी मानव स्वरूपात करून दाखवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे शिष्य बी अल्लड होते, प्रार्थनेत झोपून जायचे, लक्ष लावत नव्हते, फोकस करत नव्हते, भीती धरायचे, येशूला पण भीती टाकायचे मनामध्ये. पण प्रभूने त्यांना चेंज केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू त्यांना काय केलं? चेंज केलं. म्हणजे एक ठिकाणी प्रभू चालला लाजराला वारा करायला. ते म्हणते दगडाने मारतील. म्हणजे तेही घाबरतात आणि कोणाला घाबरवतात? येशूला. म्हणजे मनात डाऊट टाकणारे होते शिष्य. कळतंय ठिकाणी हिंसक होते. तलवार काढणारा होता पेत्र. म्हणजे येशूला ते भटकवतील अशा प्रकारची स्थिती त्यांची होती पण देवाने त्यांना हवी होऊ दिलं नाही स्वतःवर. प्रेज द लॉर्ड. त्या आव्हानाला प्रभूने जिंकलं. प्रेज द लॉर्ड. मग तोच परमेश्वर देव आपल्या बरोबर आहे आणि आपल्या लाईफ मध्ये पण जे आव्हान आहे त्या आव्हानाला जिंकण्यास परमेश्वर आम्हाला सहाय्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग शारीरिकरित्या पण आव्हान आहेत आजाराची. प्रभू समोर पण ते आव्हान होते. प्रभूकडे आंधळे यायची, प्रभूकडे कोडी यायची,
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो अशा लोकांना प्रभू काय द्यायचा? आरोग्य द्यायचा. हे आव्हान होतं कोणासमोर? येशू समोर. हा, का जन्मता आंधळे आहेत. कसे आहेत? जन्मता आंधळे हा, आहेत. कोड प्रकारचा एक शाप त्यांच्यावर आहे, आजार त्यांच्यावर आहे. पण हे आव्हान जे असतं त्याच्या समोर यायचं प्रभू पळ काढत नव्हता. त्या आव्हानावर परमेश्वर मात द्यायचा. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग तोच परमेश्वर आता कुणाबरोबर आहे? आपल्या बरोबर. आणि म्हणून जर तुमच्या समोर आजार नावाचा आव्हान आहे तर पळ काढू नका. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आता सहन होत नाही, मला मारून टाक. मग ते म्हणतो मारू शकतो तर देव तुला वाचू शकत नाही, तुला बरं नाही करू शकत का? Yes. जर तुला मारणं माझ्या हातामध्ये तर तुला बरं करणं माझ्या हातात नाहीये. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? दावीद म्हणतोय मला पंख असते तर मी काय केलं असतं? उडून गेलो असतो. हा, जर तुला पंखाची गरज आहे तर मी ऑलरेडी तुला देऊन ठेवले असते. तुला जेवढा अभिषेक पाहिजे तेवढाच मी तुला दिला. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुला पंखाची गरज असती हे प्रभूला माहित असतं तर प्रभूने ऑलरेडी ते काय केले असते आम्हाला. देऊन ठेवले असते. पण देवाची इच्छा केली आपण पळ काढावा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सामोरे जावं. Yes. आणि आपण सामोरे जाणार, परमेश्वर आपल्या सामर्थ्याचा परिचय आम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तो आज पण आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळते आव्हान आहेत आणि आव्हानात प्रभूने कार्य केलं. Yes. मग प्रभू समोर मृत्यूचं आव्हान होतं. लाजर 3 दिवस मरून पडला होता आणि त्याला इन्व्हिटेशन दिलं, त्या ठिकाणी गेला आणि तो म्हणतो का मला कबरेकडे घेऊन चला. कुठे घेऊन चला? कबरेकडे. शिष्याच्या मनात भीती असेल का, बापरे आता प्रभू काय करतोय नवीन, आणि जर नाही सक्सेस झालं तर मग हे लोक तर आमच्यावर हसतील, नावं ठेवतील, किंवा ते तर पहिलेच म्हणले होते की आम्हाला कशाला मारतील ते. दगडाने. प्रभू कुठं चाललाय? प्रभू घरीच जात नाही, म्हणतो कबरेकडे घेऊन चला. आव्हान प्रभू स्वीकारायचा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू काय करायचा? आव्हान स्वीकार. आव्हान स्वीकारायचा. यायच्या घरी चालला होता, परमेश्वर रस्त्यात निरोप आला का गुरुला त्रास देऊ नको. येशू म्हणतो नाही मला कुठे घेऊन चल. घरी घेऊन. आणि जस घरी गेले असं लिहिलंय पवित्र शास्त्रात, लोक गलबला करू लागले, Yes. लोक हसू लागले. पण त्या सर्व लोकांना येशूने काय केलं? शांत केलं. बाहेर काढलं. काय केलं? बाहेर काढलं. बाहेर काढलं आणि मग त्या ठिकाणी चमत्कार केला. म्हणजे प्रभूनी त्याच्या लाईफ मध्ये सर्व आव्हान काय केले? स्वीकारले आणि त्या आव्हानावर मात देऊन तिथे विजय मिळवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? समजा कुष्ठरोगी आहेत. कोण आहेत? कुष्ठरोगी आहे. आणि त्यासाठी प्रार्थना करायची सोपी गोष्ट आहे का? मला झाला तर समजा कोरोना आहे, काय आहे? आणि आला प्रार्थनेसाठी आपल्या मनात काय भीती आहे. भीती? अरे तू पॉझिटिव्ह मला पॉझिटिव्ह करशील. समजतंय? कोड एकाद्वारे कोणाला होतो आणि ग्रुपचा ग्रुप येतो, 10-10 जण येतात. लांब जरी उभे राहत वाढून तरी ते इन्फेक्शन येईल इतक्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ग्रुपचा ग्रुप यायचा कोणाकडे? येशूकडे. शिष्य म्हणत असतील अरे लांब काय ते वारा इकडच्या दिशेने वाहतंय, ते इन्फेक्शन इकडे येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आव्हान होते, कोण स्वीकारायचं? येशू स्वीकारायचा. हा, येशू स्वीकारायचं आव्हान. मी पळ काढणार नाही, मी आव्हान काय करतो? स्वीकारतो. आणि म्हणून देवाची इच्छा काय, जर आपल्या लाईफ मध्ये आजार नावाचं आव्हान आहे तर आपण पळ काढायचा नाही, धीर धरायचा आणि परमेश्वर आपल्या महानतेचा, सामर्थ्याचा परिचय आम्हाला देणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साक्षी देणं सोपं असतं, साक्षी देणं, सोपं असतं. पण साक्ष घडवण्यात जी कसरत असती ना, ती कसरत करणं खूप अवघड असतं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्याची साक्षी ऐकायला खूप भारी वाटतं, अरे काय साक्षी होती जबरदस्त, पण त्याला विचार झोप यायची का, त्याला विचार मन स्थिर राहायचं का, त्याला विचार मनात काय काय चालायचं, पण किती वेळ स्वतःच्या मनाशी त्याला लढावं लागायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याच वेळेस ती आनंदाची साक्षी येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? म्हणून जर आव्हान आपल्या लाईफ मध्ये तर पळ काढू नका. येशू म्हणतोय का मी या जगाला काय केलंय? जिंकले आहे. जिंकलं. मी जे गावंढळ लोक होते त्यांना करेक्ट केलं, मी जे आजारी होते त्यांना बरं केलं, जे मृत्यू पावले होते त्या लोकांना मी जीवन दिलंय, मी या सर्व आव्हानावर मात दिली. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? येशूचं लाईफ तुम्ही वाचा. लोक यायचे सदुकी परुषी, काही पण येडेवाकडे प्रश्न कोणाला विचारायचे, येशू. त्याला बोलण्यात पकडायचे, पण त्यांना पण प्रभूने काय केलं? जिंकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे एक व्यक्ती आला, तो म्हणला एक स्त्री आहे, तिला 4 पती, मग ते मेले, मग स्वर्गात गेल्यानंतर कोण कोणाची पती पत्नी होईल? तो म्हणतो त्या ठिकाणी तसं काही घडणार नाही. म्हणजे कोणाला अडकवायचे? येशूला. बोलण्यात अडकवायचे, फसवायचे, पण प्रभू येशू या प्रत्येक गोष्टीवर मात द्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? प्रत्येकाला प्रत्येक आव्हान. एक व्यभिचारी स्त्रीला येशूकडे आणलं आणि म्हणलं का मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे हिला धोंडमार झाली पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग येशूने काय केलं? नियमशास्त्राला धक्का न लावता फक्त एक गोष्ट म्हणला का जर तुमच्यापैकी कोणी पाप केलं नसते तिला काय, तरच तिला काय मारा. दगड मारा. म्हणजे तिचा प्राण पण वाचवला आणि नियमशास्त्र पण रद्द केलं नाही. म्हणजे येशू समोर आव्हान होते, अशा आव्हानचे त्याला अडकवणारे होते, त्याला पाडणारे होते, पण तो म्हणतो मी जगाला काय केलंय? जिंकलं. याच्या प्रत्येक आव्हानावर मी मात दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? बायबल तुम्ही वाचा, हे सर्व येशू समोर आव्हान होते. Yes.
काय होते आव्हान होते. आणि या सर्व आव्हानावर प्रभूंनी मात दिली. मग त्याच्या विरोधात असणारा कट असेल, त्याला पाडण्याची गोष्ट असेल, त्याची निंदा असेल, त्याला मारणं असेल, त्याचा छळ असेल, या सर्वांवर प्रभूंनी मात दिली. Praise the Lord. Hallelujah. मग तोच परमेश्वर देव म्हणतो की मी या जगाला काय केलंय, जिंकलं. जिंकलंय. म्हणून तू काळजी करू नको, तू याच अवस्थेत राहा, मी येऊन त्या ठिकाणी आपलं कार्य करेन. Yes. Praise the Lord. Hallelujah. धीर धर. काय धर? धीर धर. 5व्या ठिकाणी आपण मत्तय 28 आणि त्याचं 20 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञापिल्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा आणि पहा काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या सोबत आहे. Praise the Lord. हालेलुया. कोण आहे आपल्या सोबत? येशू कोणता येशू आहे ज्याने जगाला काय केलंय? जिंकला आहे. आहे का? येस. प्लीज बोला, आहे का? आहे. स्वतःला आठवण करून द्या का तो प्रभू येशू माझ्या बरोबर आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. ज्याने जगाला काय केलंय, जिंकला आहे. आणि जर तो परमेश्वर देव माझ्या बरोबर आहे तर तो या समय पण मला विजय देईल. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मग बायबल मध्ये जे वाचलं, प्रभू तू आज करू शकतो का? Yes, करू हा शकतो. परमेश्वर करू शकतो. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, आपण कुठे वाचतो? बायबल मध्ये. हा, प्रभूने ह्याला बरं केलं, प्रभूने त्याला डोळे दिले, प्रभूने त्या मरणावर विजय मिळवला, प्रभूने पाण्याचा द्राक्षरस केला, प्रभूने 5000 लोकांना जेवण दिलं, प्रभू त्या समय केलं. मग आज तू करू शकतो का? होय, परमेश्वर करू शकतो. येस. Praise the Lord. हालेलुया. 5व्या ठिकाणी आपण पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 11 वचन रीड करूया. त्याला गौरव आणि पराक्रम सदा सर्वकाळ आहे. हा, काय शब्द वापरलेत? गौरव आणि पराक्रम कसा आहे? सदा सर्वकाळ. हे डेली मी कन्फ्युज करतो माझ्या पर्सनल प्रेयर मध्ये का पराक्रम तुला. सदा सर्वकाळ आहे. हा, डेली मी घडी घडी कन्फ्युज करतो माझ्या पर्सनल प्रेयर मध्ये का प्रभू पराक्रम तुला सदा सर्व काळ आहे, पराक्रम तुला सदा सर्व काळ आहे. कारण अनेक लोक प्रार्थनेसाठी विनंती पाठवतात आणि इतके त्रास त्यांचे असतात आणि ते कन्क्लुजन बी देतात का याच्यात काहीच होणार नाही. फोन केलाय कशासाठी? प्रार्थनेसाठी. पण प्रार्थनेत अशी रिक्वेस्ट सांगतात की आपण काय बोलायचंच नाही, ते सगळं सांगणार, हे झालं ते झालं, काहीच घडणार नाही. म्हणजे आपली मानसिकता ते अशी फिरवतात की बाबा सांगितलंय तुला, हे काय नाही होणार, फक्त तुला सांगतोय. पण मला हे स्वतःला कन्फ्युज करावं लागतं का पराक्रम तुला सदा सर्व काळ आहे, पराक्रम तुला सदा सर्व काळ आहे. नाही तर त्याची निगेटिव्हिटी आपल्याला हवी होती का, याला काय उत्तर देऊ, आता सगळं सांगून बसलो. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे एखाद्याचा प्रश्न विचारला तर आपण त्याला 4 ऑप्शन देऊ, असं नाही असं कर. तो प्रश्न बी सांगतो ना, ऑप्शन बी देतो ना, आन्सर बी देतोय, सगळं केलं. आपलं आता मी काय सांगू आता. पण आपण काय म्हणावं? पराक्रम तुला सदा सर्वकाळ आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे तुम्ही देवाचा गौरव त्या ठिकाणी पाहू शकता. येस. Praise the Lord. हालेलुया. असे लोक तुम्हाला भेटतील जर तुम्ही प्रार्थनेला गेलेत. प्रश्न पण तेच सांगतील, त्यांनी जे ऑप्शन्स यूज केले ते पण सांगतील. मग तुम्हाला वाटेल का आता मी काय सांगू याला, पण त्याला एकच सांग का परमेश्वर करू शकतो. Praise the Lord. हालेलुया. तुझा अनुभव काय असेल तो तुझ्या जवळ ठेव. मला एकच माहितीये का पराक्रम त्याला सदा सर्व काळ आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून तो परमेश्वर जर आज आपल्या बरोबर आहे, जो म्हणतो मी जगाला जिंकलंय, मी कोणाला जिंकलंय जगाला आणि जिंकला. युगाच्या शेवटपर्यंत कोणा बरोबर आहे? तुझ्या बरोबर आहे. कशासाठी? पराक्रम करण्यासाठी. येस. Praise the Lord. हालेलुया. आमच्याद्वारे लोकांना खात्री बसावी का प्रभू आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. लोकांना परिचय व्हावा का परमेश्वर आजही त्याच्या लोकांची काय करतो? भेट घेतो. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? परिचय होणं गरजेचं आहे. परिचय होईल तर प्रभूचा गौरव होईल. Praise the Lord. हालेलुया. नामी म्हणती का आमच्या प्रभूंनी बेथलेम मध्ये लोकांची काय घेतली? भेट घेतली, परिचय झाला आणि म्हणून त्या ठिकाणी ते गेले. तसंच आज प्रभूचा परिचय लोकांना व्हावा. आणि तो कधी होणार? ज्यास आमच्या समस्यात परमेश्वर कार्य करेल त्यास लोकांना परिचय होणार. येस. Praise the Lord. Hallelujah. म्हणून तुमच्या लाईफ मध्ये जे काही आव्हान आहेत, भयभीत होऊ नका, निराश होऊ नका. स्वतःला हे सांगा का जगाला जिंकणारा प्रभू येशू माझ्यामध्ये आहे आणि आजही तो ते अद्भुत पराक्रम करू शकतो. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतं या ठिकाणी? स्वतःचा फेथ, स्वतःचा विश्वास करेक्ट करणं गरजेचं आहे. त्या विश्वासामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. ज्यास आपण ते करू प्रभूचा गौरव होणार. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय वचन? पराक्रम त्याला सदा सर्वकाळ आहे. हे प्लीज कन्फ्युज करायचं रोज. एक अभिषेक तुम्हाला जाणवणार तुमच्या प्रार्थनेत का लॉर्ड तू करू शकतो, लॉर्ड तू करू शकतो. आणि परमेश्वर करणार. Praise the Lord. हालेलुया. प्रभूला आपलं कार्य करायचंय, प्रभूला आम्हाला ब्लेस करायचंय. तो उगाच म्हणत नाही का प्रभू या नाही तर राहू दे. मी अशी प्रार्थना करत नाही का ना जगातून काय कर काढ. मग इथं का ठेव? माझ्या गौरवासाठी, येस. माझ्या महिमेसाठी, कारण या लोकात मी माझा गौरव करून घेईन. येस. Praise the Lord. हालेलुया. मग प्रभूचा गौरव व्हावा ही आपली इच्छा नाहीये का? येस आहे. मग मरून जावं हे बोलणं ठीक आहे का? नाही. इथून पळून जावं हे बोलणं ठीक आहे का? नाही. नाही, मला इथंच राहायचंय पित्या. आणि ह्याच लोकात तुम्हाला उंचवणार आहे येस. परमेश्वर. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू करणार, त्याचा गौरव तो करून घेईल, पण ते म्हणतो का त्या प्रकारे स्टोरीज घडू देत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला स्टोरी कोणती आवडते, त्यात खूप ट्विस्ट असतात. आपण म्हणतो किती ट्विस्ट आहे याच्या स्टोरी मध्ये, भारी वाटतंय. मग आपल्या लाईफ मध्ये पण तेवढे ट्विस्ट येत चाललेत. प्रभू म्हणतो येऊ दे अजून, जे साक्ष घडेल तुला पण आवडेल सांगण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छोटी साक्ष असते तर आपल्याला जर लाज वाटते, काय सांगावं ती छोटी साक्ष, काय येत होती, मी पाजर झालो, मी काय प्रभू काय सांगू, तेल डोळ्यात चाललं होतं, प्रभू काय सांगू, साध्या साध्या साक्ष. ते म्हणतो मोठी व्हावी तू घडू देत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला कळतंय, मन सॅटिस्फाईड नसतं आपलं. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये क्षणोक्षणी काय घडतात, साक्ष घडतात, पण आपण देतो का? नाही. आपण तर लोक हसतील, ते म्हणतील काय साक्ष तेलाची, काय साक्ष भांडे घासायची, काय साक्ष गाडी चालवायची, या काही साक्ष आहेत का, लोक माझ्यावर हसतील. ते म्हणतो मोठी व्हावी तर त्याच्यात तू संयम धरत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संयम धर म्हणजे तुझ्या साक्ष पण मोठमोठ्या घडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धीर धर, काय धर, धीर धर. आणि स्वतःचा विश्वास करे कर का तो परमेश्वर आजही माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर करणार, पण आपण त्या भरोशात उभं राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढचं वचन, पहिले योहानाचे पहिले पुस्तक 5वा अध्याय 4 आणि 5 वचन. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते. हा, जे कोणापासून जन्मले, देवापासून. कोणापासून जन्मले, आता देवापासून. झालाय का जन्म, येस. बाप्तिस्मा झालाय का, येस. म्हणून आपला जन्म झालाय प्रभू मध्ये. आणि म्हणतो का यांना बाहेर काढावं अशी मी प्रार्थना करत, नाही. आणि यांचा जन्म माझ्यातून आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मी पळ काढणार नव्हतो, म्हणून माझे लेकरं पण पळ काढणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्याला होता समोर, पण तो म्हणला प्रभू माझी नाही तुझी इच्छा पूर्ण कर, मी पळ काढणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाची लेकरं आहोत आपण, देवाची. मग त्याची इच्छा काय जे मी केलं ते तुमच्यात पण पूर्ण व्हावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे रीड कर. आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे, म्हणजे आपला विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय पाहिजे आपल्याला, विश्वास पाहिजे. हा, का आपण प्रभूची लेकरं आहोत, आणि तो परमेश्वर म्हणतो का पृथ्वीच्या शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग फक्त नावाला नाही, त्याला पराक्रम आहे. येस. त्याला काय आहे, पराक्रम आहे. आणि जर पराक्रम आहे तर मला विजय मिळणार. येस. पण मला या सर्व स्थितीत धीर धरायचं. येस. काय करायचा, धीर धरायचा. कारण माझं मन माझ्या पद्धतीने गोष्टी होताना पाहतं, पण त्याप्रमाणे कधी गोष्टी घडणार नाही. परमेश्वर आपल्या स्टाईलनी कार्य करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त विश्वास द्यायचा स्वतःला, कारण नाही परमेश्वर आहे आणि प्रभू करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन म्हणून किती दिवस, जितके दिवस लांबतील साक्ष पण रंगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अनेकदा लोक साक्ष त्याप्रमाणे देत नाही ज्याप्रमाणे दिली पाहिजे. साधी साक्ष देतात येऊन, कारण हे त्रास होते, प्रभूने आलं, प्रभूने बरं केलं. पण काही लोक खूप सुंदररित्या सांगतात मनाची अवस्था कशी होती, मनात काय चाललं होतं, जेवण जात नव्हतं, लक्ष लागत नव्हतं. ते सांगतात की कशा स्थितीमध्ये मी चाललो होतो आणि प्रभूने मला कसं त्यातून बाहेर काढून आपला गौरव करून घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला कळतंय, अनेक लोक शॉर्ट मध्ये येऊन जातात. कसं, हा मी या त्रासात होतो, देवाने बरं केलं, एवढंच होतं का? त्या आजारापेक्षा ते मनात चाललं होतं ते खूप डेंजर होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, ती स्थिती यायच्या पूर्वी जे मनात चाललं होतं त्या अवस्थेत तू जगत होती इतकी भयानक होती, आणि त्या अवस्थेत एक समय असं वाटतं की मी मरून जावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या अवस्थेत तेव्हा तुला कसं सांभाळलं, तुझ्या मनाला कसं दिलं, धीर दिला, हे सर्व आपण देवाच्या गौरवासाठी सांगितलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अनेक जण साक्षातला रसच काढून टाकतात. मग असं वाटतं की एवढं मोठं कार्य झालं, फोनवर त्यावेळेस तू तासभर बोलला, किती तास बोलला, तासभर. तासभर बोलतात. ही समस्या साक्षी तर 2 मिनिटात, हा देवाने कार्य केलं, हा झालं, ओके. अरे त्या टायमाला अवस्था कशी होती, आवाज कसा होता, तुझा टोन कसा होता, तू कोणत्या अवस्थेत होता, तेव्हा तुला कसं बाहेर काढलं, तू विसरून गेलास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यास वेळ लागतो तो प्रसंग तुम्ही तुमच्या मनात ठेवा, का कशा अवस्थेतून देवाला मला काय केलं. बाहेर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या बुधवारी आपण ऐकलं का देवाचा गौरव चोरू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला गौरव द्या तर देव कार्य करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव कार्य करणार, पण देवाला महिमा पण गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय कोण आहे आपल्या संगती, येशू आहे. मग प्रभू करणार का नाही करणार. येस, करणार. जस्ट प्रभू करणार, स्वतःला विश्वास द्यायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सेवक म्हणून जर आम्ही लोकांसाठी प्रार्थना करतो तर कोणत्या विश्वासाने करतो, का परमेश्वर कोणाबरोबर आहे, आमच्या बरोबर आहे. मग प्रभू काही एका विशेष मालकीचा आहे का याच्याबरोबरच राहणार. नाही. प्लीज बोला, सेवक प्रभूला विकत घेऊ शकतो का, नाही. प्रभू प्रत्येकाचा आहे. येस. पण जर त्या विश्वासाने तुम्ही प्रार्थना करणार तर परमेश्वर कार्य करणार. येस.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हा विश्वास तुम्हाला द्यायचा का प्रभू आहे माझ्या बरोबर आहे आणि प्रभू तिथं कार्य करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी एक साक्ष सांगतो देवाच्या गौरवासाठी. व्हॉट्सअपवर काही लोक हे करतात, मेसेज पाठवतात आणि एक मेसेज होता याप्रमाणे, एका भावाने रिक्वेस्ट केली आणि सांगितलं आमच्यासाठी प्रार्थना करताल का. तर म्हटलं नक्की. त्याच्यावर रिप्लाय करून पाठवला का आम्ही प्रार्थना करतो. त्यांनी रिक्वेस्ट पाठवली, बनकर सर, देवाला आणि तुम्हाला नमस्कार. सर, माझ्या मुलाचे नाव स्वराज राऊत आहे. मुलाला सर्दी आणि ताप खूप आहे. दवाखान्यात जाण्यासाठी पैशाची खूप अडचण होती, तरी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. देवाच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद. त्यांनी असं रिक्वेस्ट करून काय केली, आम्हाला पाठवली. त्याच फेथनी आम्ही रिप्लाय केला, काळजी करू नको, परमेश्वर काय करेल, कार्य करेल. आणि त्याची अवस्था अशी होती, काय नव्हतं त्याच्याकडे, पैसे नव्हते. आणि आम्ही रिप्लाय केला आणि 2 तासानंतर 2.5 तासानंतर त्यांनी आम्हाला SMS केला आणि काय पाठवलं, सर तुम्हाला आणि जीवन देवाला कोटी कोटी प्रणाम. तुम्ही स्वराज्यासाठी प्रार्थना केली आणि ती देवानी लगेच 2 तासात ऐकली. आता ताप 0 झाला आहे. आमेन. कोण कार्य करतं, देव कार्य करतो. फक्त आपण विश्वासाने काय करायची, प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी गेलो हॉस्पिटल मध्ये, नाही. आम्ही दिलं का मेडिसिन्स, नाही. अवस्था तशी होती की त्याच्याकडे काय नाहीये, पैसे नव्हते. पण ज्या वेळेस आपण विश्वासाने प्रार्थना करतो की नाही प्रभू तू माझ्या बरोबर आहे, मी स्वतःमध्ये काही नाही प्रभू, पण तुझ्या नावाने मी ते करणार आहे आणि प्रभू तुझ्या गौरव ते ऐकणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग परमेश्वर कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा अनेक साक्ष आहेत ज्या परमेश्वर घडवतो त्याच्या गौरवासाठी. पण मला सांगायचं काय, हे कार्य कोणाचं आहे, देवाचं. फक्त तो विश्वास पाहिजे का प्रभू माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोकणीमध्ये पण एक भाऊ होता, त्याला लेकरू नव्हतं 5-6 वर्ष. अशाच एका भावाने त्याला प्रायाला आणायला स्टार्ट केलं आणि देवाने त्याला ट्विन्स 2 लेकरांनी काय केलं, लेस केलं. कुणी कार्य केलं, देवाने. परमेश्वर करू शकतो, फक्त आपला काय पाहिजे, विश्वास. देवा तू करू शकतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा आहे का जो विश्वास प्रभू आम्हाला देतो हाच विश्वास तुम्ही पण तुमच्याकडे घ्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभू कोणाच्या विशेष आणि खाजगीच्या मालकीचा नाही. जेवढ्या लोकांतून प्रभूचं कार्य होईल तेवढा गौरव प्रभूला मिळणार. प्रेज द लॉर्ड. पण आपण तो विश्वास स्वतःला द्यावा का तो परमेश्वर देव माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतरांसाठी पण आणि माझ्यासाठी पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या लाईफ मध्ये आजार आहेत का, भयभीत व्हायचं नाही. आर्थिक संकट आहेत का, निराश व्हायचं नाही. कौटुंबिक समस्या आहे का, मनाला जास्त हर्ट करून घ्यायचं नाही, जास्त मनावर घ्यायचं नाही. फक्त एक विश्वास का प्रभू तू आहे आणि या सर्व स्थितीतून तुम्हाला बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मनाला एक शाश्वती देत राहायची का देवा ते तर टर्न होईल, पण माझ्यात पण काय चालू आहे, काम चालू आहे. कारण अनेकदा मी लोकांना बोलताना ऐकतो की या समस्या असताना माझी प्रार्थना वाढली, माझी सहभागिता वाढली, मी देवाच्या अधिक जवळ आलो. आणि हेच प्रभूला पाहिजे असतं. तुला तर जे पाहिजे मी तुला दिलंच, पण तुझ्यामध्ये जे पाहिजे ते पण मला मिळवून घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज निराश व्हायचं, नाही. मरणाचं बद्दल बोलायचं नाही. दावीद म्हणतो पंख असतो तो काय झालं असतं, उडून गेलो असतो. ते म्हणतो जेवढ्याची गरज आहे तेवढं तुला काय केलंय, दिला आहे. पळून जाण्यासाठी मी अनुग्रह देणार नाही. म्हणून तो म्हणतो का मी अशी प्रार्थना करतो का या जगापासून तुम्हाला काय करून घेऊ नये, काढून घेऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथंच राहा कारण मी तुमच्या बरोबर राहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतं. म्हणून विश्वासात जगायचं. कसं जगायचं, विश्वासामध्ये. जे पण तुमच्या लाईफ मध्ये आज एक चॅलेंज म्हणून गोष्ट आहे, प्रभू त्याला टर्न करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू त्याला 100% करेल. तो संयम तुम्हाला धरावा लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला आपली काळजी. येस. तो म्हणतो का तुम्हाला माझ्यामध्ये काय असावी, शांती असावी. काय असावी, शांती असावी. आणि आम्ही अशांत आहोत हे देवापासून लपलोय का, नाही. प्रभू नक्कीच आम्हाला शांती दी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या वेळेस आपण त्या विश्वासात उभं राहू, परमेश्वर मोठं कार्य आमच्या लाईफ मध्ये करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतं. जे लोक म्हणतील का प्रभू मी पाळणार नाही, मी उभं राहील प्रभू या विश्वासाने का देवा एक साक्ष घडेल आणि मी तुझा गौरव पाहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे मरणाबद्दल बोलतात, जे पाळण्याबद्दल बोलतात, प्रभू त्यांची प्रार्थना ऐकणार नाही. तर प्रभू त्यांना संपून टाक. कोणाला, समोरच्यांना. प्रभू ते पण काय करणार नाही, ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला कळतंय. शद्रक मेशक म्हणले का राजालाच काय करून टाक, संपून टाक. नाही त्याला काय मारावं, मी आव्हान स्वीकारतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही मन तसं जातं त्या वेळेने. प्रभू लय त्रास आहे, मला घेऊन जाण्यापेक्षा त्यालाच काय कर, घेऊन जा. प्रभू त्याला नेणार नाही, प्रभू त्याला टर्न करेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू चेक करतो आमचे विचार कसे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला प्रभू समजतोय का, या सर्वातून कळतं परमेश्वराला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. दाविदाला पण वाटलं एक टायमाला शल्मोनला काय करावं, सॉरी
शाऊलला काय करावं? मारून टाकावं. गेला 2-3 ट्राय केले, पण नंतर त्याला कळलं काय त्याला मारण्यात काही अर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. शब्द बदलले. तो काय म्हणतो? देवाच्या अभिषेकावर काय टाकायचं नाही. 2-3 हात टाकला होता, पण नंतर कळलं काय बाबा हे करणं काही योग्य नाही. बेटर प्रभूची वाट पाहावी आणि देव काहीतरी असं अद्भुत करेल का देवाच्या गौरवासाठी ते असतं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला? देवाने दाविदाला अभिषेक दिला, राजा बनवलं, पण अशा प्रकारे नाही का दाविदाने शाऊलाचा खून केला आणि मग तो राजा झाला. लोकांनी बोट ठेवावं अशी साक्ष घडली. देवाने अशी साक्ष घडवली की त्यात सर्व गौरव कोणाला जाणार? प्रेज द लॉर्ड. पण निराश नाही व्हायचं, स्वतःला धैर्य द्यायचं का नाही, प्रभू येशू आहे आणि परमेश्वराला पराक्रम सदा सर्व काळ आहे. प्रेज द लॉर्ड. हे डेली बोला, पराक्रम सदा सर्व काळ. आणि इव्हन प्रभूच्या प्रार्थने जे सांगितलंय, राज्य, सामर्थ्य आणि आणि त्याच्यात मी ही पण एक प्रेयर ऍड करतो. कोणती? पराक्रम तुला सदा सर्व काळ. कारण प्रभू जरी आम्ही जगामध्ये राहतो, इथे जरी सैतान आहे, पण देवा त्याचा होल्ड आमच्यावर नाही. आमच्यावर फक्त तुझंच प्रभुत्व आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आम्ही उपरी, आम्ही प्रवासी आहोत. जरी तो इथं आहे, पण देवा आमच्यावर तुझं नियंत्रण आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला? ज्यावेळेस आपला फेथ आपण डिक्लेअर करू, प्रभूचं कार्य घडेल आणि आपण देवाचा गौरव पाहणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. तयार आहात साक्षी देण्यासाठी? प्रभू करणार. कोण करणार? प्रभू करणार. कोणाला पराक्रम आहे? देवाला. देव कोणा बरोबर आहे? आपल्या बरोबर. परमेश्वर करणार. प्रेज द लॉर्ड. उभा राहूया सर्व आपण. हे देवा तुझं वचन आम्ही ऐकले. पराक्रम तुला सदा सर्व काळ. देवा तू आमच्या बरोबर आहेस. देवा तू अद्भुत कार्य करशील. मी का काळजी करावी? मी का चिंता करावी? परमेश्वर देवा तू कार्य करणार. तू कार्य करणार आहे. तेव्हा सर्व प्रार्थना करूया प्रभू. थँक्यू. हे प्रभू आमचा विश्वास आहे का देवा आता आम्ही मरणाबद्दल बोलणार. आम्ही पळ काढणार. आम्ही तिथं उभं राहणार. कारण परमेश्वर तू म्हणतो युगाच्या शेवटपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. आणि देवा फक्त नावाला नाही पित्या, तुझ्याकडे सामर्थ्य आहे, तुझ्याकडे राज्य आहे, तुझ्याकडे पराक्रम आहे पित्या. देवा तू कार्य करशील. देवा तू कार्य करशील. हे माझ्या मना भिवू नको. हे माझ्या मना पळ काढू नकोस. स्वतःला स्थिर कर. हे प्रभू मला धीराचा आत्मा दे. हे प्रभू माझा विश्वास नवीन कर. मला भरोसा ठेवायचा. मला तुझा गौरव पाहायचा. प्रभू तू स्वतः म्हणतो पित्या या लोकांना तिथून काढून घेऊ नको. आणि देवा तुला गौरव करायचा, तुला महिमा करायचा आहे. तेव्हा सर्व प्रार्थना करू. जे काही तुमच्या समोर आहे आज, भयभीत होऊ नका. म्हणा का देवा तू करू शकतोस. हे आजार मोठे नाहीये पित्या, तू करू शकतो. देवा आर्थिक संकट मोठं नाही, देवा तू करू शकतो. देवा मानसिक तणाव, कुटुंबातले स्वभाव, परमेश्वर मोठं नाहीये पित्या, तू करू शकतो. देवा कोणतं बंधन असेल, व्यभिचाराचं बंधन असेल, दारूचं, परमेश्वर देवा हे मोठं नाही प्रभू, तू करू शकतो. कम ऑन. थँक्यू जीसस. सर्वजण देवाच्या गुगल मीटवर, टीव्हीवर लॉर्ड राईट ना मी प्रार्थना
प्रार्थना करतो ज्या आजाराशी ते लोक झुंज देतात, ज्यामुळे ते कंटाळलेत माझ्यापर्यंत, ते म्हणतो निराश नको, धैर्य धर. देवाचा मोठा गौरव तू या क्षणी पाहशील. देवा ज्याही शरीरात त्यांच्या परमेश्वर जो त्रास आहे जो विकार आहे माझ्या पिढी, जगाच्या हिशोबाने आजाराचं नाव खूप मोठं असेल, पण देवा तुझ्या चाकांसमोर ते अत्यंत शून्य आहे पिढी. पण तुझ्या पवित्र नावाने या विकाराचं कार्य राईट नाव त्याच्या शरीरामध्ये जिथं कुठं आहे ज्याही स्वरूपाने पिता. मग प्रभू मे बी त्याला डायबिटीस नाव असेल, त्याला कॅन्सर नाव असेल, हो त्याला परमेश्वर थायरॉइड नाव असेल, हो त्याला गॅप नाव आजार असेल, मी सर्व विकाराची आत्म्यांना आज्ञा करतो या क्षणी प्रभूच्या नावाने. तुमच्यातलं सर्व कार्य ते आजाराने बांधून नाश करतो. टीव्हीवर पाहतात विश्वास देवाच्या प्रत्येक चापकांचा आरोग्य मी स्वीकारतो राईट नाव. देवा तुझं सामर्थ्य एका वाऱ्याप्रमाणे त्यांना स्पर्श करत आहे आणि देवा ते पाहतील, त्याचे रिपोर्ट टर्न झाले, त्यांच्या शरीरामध्ये प्रभू ते बेटर फील करतात आणि देवा त्यांना तू बरं करत आहे. देवा त्यांचे आर्थिक संकट माझ्या सर्व नोकरीच्या विरोधात असणारी अडचणी येशूच्या नावाने सैताना मी आज्ञा करतो. त्यांचे कामाचे रस्ते सोड प्रभूच्या नावाने, त्यांचे व्यवसायाचे मार्ग सोड प्रभूच्या नावाने आणि प्रभूच्या नावाने हा जॉब चांगला पे संडे ऑफ मी प्रभूच्या नावाने स्वीकारतो. देवा तू देऊ शकतो. कदाचित लोक म्हणतील मोठी अपेक्षा, पण देवा तुझ्याकडे पाहून मी कबूल करतो आणि देवा तू करू शकतो हा माझा विश्वास. आणि देवा धन्यवाद त्यांचा जॉब त्यांना प्रोव्हाइड केला, धन्यवाद त्यांना चांगला बिझनेस दिला. देवा कुटुंबात स्वभाव बदलत नाही, पण तू स्वभाव टर्न करशील, तू बदलशील त्याच्यात अल्लडपणा, तू टर्न करशील पित्या त्याच्यात ना करतेपणा देवा. आणि तुझा गौरव मी त्या व्यक्ती स्वीकारतो. जे काही पित्या त्यांच्यामध्ये अल्लडपणाचा आत्मा आहे मी प्रभूच्या नावाने बांधून नाश करतो आणि येशूच्या नावाने त्या व्यक्तीचा प्राण आत्मा शरीर प्रत्येक अल्लडपणापासून मोकळा करतो. जे आकाशाच्या बंधनामध्ये व्यभिचारामध्ये अडकलेल्या प्रभूच्या नावाने म्हणतो व्यभिचाराचा आत्मा निघून आणि देवा त्यांच्यात मोकळीक मी स्वीकारतो. त्याच प्रकारे परमेश्वर त्याच्या घरामध्ये ऐक्य असावं, प्रेम असावं, समंजसपणाचा आत्मा मी स्वीकारतो. देवा त्यांच्या लेकरांचे प्रभू फ्युचर्स हे ब्लेस करतील, त्यांना चांगले फेथफुल लाईफ पार्टनर भेटू दे प्रभू आणि त्यांच्यात तुझा महिमा हो. जे काही कौटुंबिक इतर समस्या तुझ्या नावाने प्रत्येक बंधन मी तोडतो पित्या, त्यांचे मार्ग मोकळे करतो प्रभू आणि तुझा गौरव मी स्वीकारतो. आणि हा विश्वास का प्रभू तू आहे माझ्या बरोबर आहे. तेव्हा बोलूया प्रभू येशू, प्रभू येशू माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे तू माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. तू जगाला जिंकलेस, जगाला जिंकलेस. प्रभू येशू, प्रभू येशू पराक्रम, पराक्रम तुला सदा सर्व काळ, सदा सर्व काळ. प्रभू येशू, प्रभू येशू विश्वास ठेवतो, विश्वास ठेवतो, विश्वासाने, विश्वासाने या प्रार्थना, या प्रार्थना मला फलदायी करणार, फलदायी करणार. मी साक्ष देणार, साक्ष देणार आणि प्रभूचा गौरव होणार, प्रभूचा गौरव. आमेन. बसूया आपण.